तुम्ही सगळे मला चपातीच्या व्हिडिओसाठी खूप रिक्वेस्ट करताय, पण धीरजला आज इडली खायची होती। इन्स्टंट बॅटर तर नव्हतं, त्यामुळे बाहेरून मागवलं आणि धीरजने नारळाच्या चटणीसाठी नारळ सोलला होता आणि फ्रेश नारळाचं पाणी सुद्धा पिले। आज सुट्टीचा शेवटचा दिवस होता आणि उद्यापासून ऑफिसला पण जायचं होतं, म्हणून मग विचार केला की धीरजला आज त्याच्या आवडीचं जेवण द्यावं। चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली, कारण सांबारसाठी त्याचा कोळ लागणार होता। त्यानंतर ओलं खोबरं चिरून घेतलं आणि मस्त 2 लाल टोमॅटो सुद्धा चिरून घेतले। तुरीची डाळ स्वच्छ धुतली आणि कुकरमध्ये टाकली। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, हिंग, हळद आणि मीठ हे सगळं टाकून डाळ शिजवून घेतली आणि डाळ शिजेपर्यंत फोडणीची तयारी केली। त्यासाठी बटाटा कापून घेतला, गाजर पण होता, गाजर चिरून घेतला। त्याच्यामध्ये वांगी पण टाकतात, शेवगा पण असतो, पण माझ्याकडे नव्हतं, त्यामुळे मी फक्त या 2 वस्तू चिरून घेतल्या। एक कांदा उभा चिरून घेतला आणि तोपर्यंत मग खोबऱ्याच्या चटणीची तयारी केली। खोबऱ्याच्या चटणीसाठी माझ्याकडे डाळ नव्हती, त्यामुळे फक्त ओलं खोबरं, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्याला फोडणी दिली, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग याची। त्यानंतर वरून थोडंसं मीठ टाकलं आणि खोबऱ्याची चटणी तयार झाली। माझी आजी गावाहून आली आहे, त्यामुळे रात्री माझी आजी, मामा, मामी सगळे जेवणाला येणार होते। त्यांच्यासाठी बिर्याणी बनवायची होती आणि आज फ्रीजच्या डेमो आणि इन्स्टॉलेशनसाठी टेक्निशियन आले होते। तसं मी फ्रीज चालू करून ठेवला होता, पण त्याचा डेमो बाकी होता। त्याचे फीचर सगळे समजून घेतले आणि मग ते गेल्यानंतर अगोदर चटणीला फोडणी दिली आणि चटणी झाल्यानंतर मग सांबरला सुद्धा फोडणी द्यायची होती। सांबरला फोडणी देण्यासाठी गरम तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, कांदा आणि त्यानंतर थोडेसे मेथीदाणे टाकले। ते छान परतून घेतलं। त्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा टाकला आणि गाजर सुद्धा टाकला होता। परत थोडंसं परतून घेतलं आणि मग लाल मिरच्या होत्या त्या टाकल्या। सुक्या लाल मिरच्या नव्हत्या, त्यामुळे ओली लाल मिरची टाकली। थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि छान झाकून ठेवलं। तोपर्यंत इडली बनवायला ठेवली। प्लेट्सला तेल लावून घेतलं, म्हणजे इडली चिटकत नाही आणि ह्याचा स्क्रू थोडासा लूज झाला होता, तो सुद्धा टाईट करून घेतला। डाळ पण शिजली होती, त्या फोडणीमध्ये डाळ टाकली आणि छान उकळून घेतलं। तोपर्यंत इडली पात्रामध्ये बॅटर टाकलं आणि इडली सुद्धा लावून घेतली आणि धीरजला खूप भूक लागली होती। टेक्निशियन आले नसते तर लगेच झालं असतं, पण ते आले त्यामुळे मला थोडंसं थांबावं लागलं होतं। सांबारला एक उकळी आली की चिंचेचा कोळ टाकायचा आणि त्यानंतर 1 चमचा गरम मसाला सुद्धा टाकला। सांबार छान 15 मिनिटं उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून गार्निश करून घ्यायचं। उद्यापासून ऑफिसला जायचं होतं आणि असं वाटतंय की माहेराहून सासरी चालले आणि परत कधीच माहेरी जायला मिळणार नाहीये। इडली बनायला वेळ होता आणि सांबार सुद्धा शिजत होतं, तोपर्यंत किचन ओटा साफ करून घेतला, कारण एक काम झालं की किचन ओटा साफ केला की परत पसारा दिसत नाही आणि किचन स्वच्छ असलं की छान छान जेवण बनवायची इच्छा होते आणि ते छान बनतं सुद्धा। तुम्हालाही असं वाटतं का जसं मी विचार करते? आणि इडली तयार झाल्यानंतर खूप सॉफ्ट आणि स्पंजी वाटत होती आणि बॅटर पण छान होतं। धीरजसाठी ताट बनवलं, त्याला आधी नाश्ता दिला, कारण त्याला भूक खूप लागली होती। त्यानंतर मग मी पण नाश्ता करून घेतला आणि आजसाठी एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ही रेसिपी ट्राय करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय।